Look at me. Look at me. हा. सगळ्यात पहिल्यांदा या करजखेडे शाळाच्या गावकऱ्यांचं मी तहे दिल से स्वागत करतो. कानवडे सर, शेख सर, कशासाठी या शाळेनं जिल्हा परिषदेची शाळा टिकली पाहिजे म्हणून वर्ग वाढवून 10वीत रूपांतर केलं. त्यासाठी सगळ्या मुलांनी एकदा टाळ्या वाजवा. तुमच्या शिक्षणाची सोय केली गाववाल्यांनी. मी पाहिलेलं आहे जिल्हा परिषदेच्या शाळांची यापूर्वीची इथल्या शाळेची अवस्था आणि आता झालेला बदल. बालेराव सरांनी बहुतेक माझा सुद्धा एक खारीचा वाटा आहे. माग 1000 रुपये माझ्याकडून मागून घेतले त्यांनी. आमच्या शाळेत काहीतरी आणायचंय करजखेडेला. जिथं जिथं जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि जे चांगलं काम करू इच्छितात त्यांना मदत करणं संघटनेचं काम आम्ही समजतो आणि त्याचा परिपाक मला इथं पाहायला मिळाला. गबडे सर हे माझे सहकारी आहेत. त्यांची सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट अपॉइंटमेंट आपशिंगेला होती आणि माझे सहकारी होते. ते मुलांना तुम्हाला पण मी एक गोष्ट सांगणार. गोष्ट ऐकते का? तुम्हाला आवडते? तुम्हाला आवडते का? प्रश्न पण विचारणार आहे. विचारू का? तयार आहेत तुम्ही? कारण तुमची कशी अवस्था आता जेवायचा टाइम झाला का तुमचा? जेवण झालं का? हा. मग आता बुद्धानं सांगितलंय एखाद्याच्या पोटात जर अंग असेल जेवण असेल तर भाषण करू नका. मग भाषण बंद करू का? करू का नको? करू का? नाही नाही. तुम्हाला थोड्या वेळानं खाऊ मिळणार आहे का? आणलंय का? जर तुम्हाला जिलेबी किंवा गोड पदार्थ खायला मिळणार असेल तर तुमचं सुद्धा माझ्या भाषणाकडे लक्ष असणार नाही. विस्तार अधिकारी साहेब, NT साहेब, सगळ्यांनाच बेसिकराव साहेब, मुलांना जर चांगलं गोड जेवण मिळालं असेल तर त्यांचं भाषणात लक्ष असेल का? राहणार नाही. बघा तुम्हाला गोष्ट सांगतो. एका गावामध्ये एक असं उद्योगपती आले होते. आता उत्तर द्यायचं बरं का तुम्ही. आता तुम्ही म्हणलात ना सांगा गोष्ट, तुम्हाला जिलेबीपेक्षा गोड गोष्ट सांगतो. कोण उत्तर देतो त्याला लगेच बक्षीस जाग्यावर. बघू, तयार राहा. उद्योगपती गाडीमधून आले आणि त्यांची गाडी चिखलात रोवली. रुतली गाडी, अडकली. मग त्यांनी काय केलं? गाडी अडकल्यानंतर त्यांनी आता ही गाडी काढायची कशी? त्या गावात कसलीच व्यवस्था नव्हती. आता गाडी अडकली तर कशाने काढते रे? ज्याला येते त्याने हात वर करायचं फक्त. हा सांगतो लाल शर्ट, चुकू द्या. दुसरं कोण सांगतंय? मी काय गुरुजी आहे आणि शिकवणारा गुरुजी आहे मी. हा सांगा कोण पटकन. चुकू द्या. बघा आहे का? हा सांग रे तू. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा त्यासाठी. त्या गावात ट्रॅक्टर नव्हतं. ट्रॅक्टर नसेल तर कशाने काढायची? कशानं? जेसीबी. जेसीबी नाहीये त्या गावात. पुढे बैलांनी ज्यांनी म्हणले त्यांनी हात वर करा. व्हेरी गुड. तिथं एक नाम्या नावाचा बैल होता. काय होता? हात खाली करा. तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. मग आता त्या गावातल्या शेजारी शिक्षकाचे वडील शेजारून जात होते. त्यांनी सांगितलं काय करा तुम्ही नाम्याला फोन करा म्हणजे नाम्या येईल म्हणले. मग नाम्या कोण? नाम्या बैल आहे. मग त्याच्यावर कसं काय मोबाईल? त्याच्या मालकाकडे मोबाईल आहे म्हणले. असं ज्यावेळी गाडी अडकली की त्या नाम्याला फोन केला जातो. मग त्या मालकाला फोन लावला आणि त्या नाम्याला आणलं आणि गाडी ओढायला लागली. त्याला बांधलं आणि ती चिखलातून गाडी काढायची. त्या गावामध्ये उद्योग करायसाठी हे मोठे व्यापारी आले होते गावात. बघा आता उत्तर द्यायचं पुढचं तुम्ही. ज्यावेळी त्या नाम्याला त्या गाडीला झुपलं आणि ती गाडी ओढायला लावली त्यावेळी तो नाम्या एकटाच होता. कोण होता? एकटाच. आता एकट्याला गाडी ओढेल का रे? नाही. पण त्याचा जो मालक होता तो गुरुजीचा वडील होता. तो खूप हुशार होता. त्याने सांगितलं डवळ्या चल, पवळ्या चल, नाम्या चल. मग गाडी पटकन त्याने ओढली आणि गाडी बाजूला निघाली. तिथं कोण होतं फक्त? मग त्या मालकानं डवळ्या चल, पवळ्या चल, महाद्या चल अशी बैलाची नावं का घेतली रे? ह्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगतंय? त्याला बक्षीस आहे. लगेच बक्षीस. कुणीही सांगू द्या. चुकू द्या. कोण सांगतंय? सांग.
नाम्या काय होत रे? नाही नाही, पण त्याला डोळे होते का? मी काय सांगितलंय? नाम्या पूर्ण आंधळा होता म्हणून सांगितलंय. तू सांग रे. मग हा सांग, चुकूया सांग सांग. तो आहे त्या बोल बसला. अरे भिळू नको, भारताचं भविष्य आहे. तू सांग. ते बघा तिथं ते प्यायला लागले. अरे काय मी छडी घेतली काय? सांग सांग, चुकू दे. काय म्हणलं त्याला? अलीकडे अलीकडे इकडे 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 तू इकडे इकडे चल. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याला वाटलं की तो आंधळा असून सुद्धा त्याच्या बरोबर बाकीचे बैल आहेत, हाय का नाही? 100 रुपये बक्षीस तुला. काय झालं? एक काही बक्षीच्या मुलाला ही नाहीये. त्या नाम्याला काय वाटलं की माझा मी एकटा नाही, माझ्यासोबत कोण कोण आहेत? गवळे आहे, पवळे आहे, महादे आहे, अजून कोण? दर्शक बरोबर मी देतो तुम्हाला. थँक्यू मन, थँक्यू मन, थँक्यू. मग त्याला आंधळा असून सुद्धा वाटलं की आपल्याला कोणतर मदत करायला की नाही, म्हणजे नसताना सुद्धा त्याच्या अंगात ताकद आली की नाही. तसं शाळेत सगळे गुरुजी हेडमास्टरच्या मागे असले की अशी शाळा चांगली होती. त्याच्या मागे गावकरी पाहिजे. चुका जर काढायच्या म्हटलं तर प्रत्येकाच्या चुकल्या निघते, धनु निघतात का नाही? जगात असं कुणीच परिपूर्ण माणूस नाही. बघा, एक 2च मिनिटात संपवतो माझं भाषण. विवाद करणं एक पक्ष होत आहे. मी जर एखादी गोष्ट असेल तर विवाद केला की पक्ष ठेवतो माणूस, आणि विकास करायचा असेल तर लक्ष ठेवतो. आणि इथल्या शिक्षकांनी ठरवलं की लक्ष ठेवायचं, लक्ष करून दाखवायचं. आणि त्यामुळे शाळेला वॉल कंपाऊंड ह्या सगळ्या प्रगती त्यांनी करत आहेत. अँड इच अँड एव्हरी डे आय स्पीक विथ कसपटे सर इन इंग्लिश. येस शुअर ना सर? येस येस. मी दररोज यांच्या बरोबर तुमच्या सर बरोबर इंग्लिश बोलतो सकाळी 7 वाजता. आणि तुमच्या सगळ्या शाळेची माहिती मला 7 वाजता कळते. किती वाजता? 7 वाजता. त्यासाठी बघा, हे काम करत असताना सगळ्यांचा सहभाग पाहिजे. सांगायचं तात्पर्य, विद्यार्थ्यांना आवड पाहिजे, गावकऱ्यांना आवड पाहिजे, सगळ्यांनी मिळून भारत देश पुढे न्यायचा आहे. आणि दबडे सरांबद्दल आता दबडे सरांचा 2 मिनिटात सांगतो. तर लक्षात आलं सगळ्या? तो गोष्ट आवडली का तुम्हाला? टाळ्या वाजवा मग माझ्यासाठी एकदा. नक्कीच. मग मी गुरुजी असल्यासारखं वाटलं का तुम्हाला? मी शिक्षक आहे का पुढारी आहे? बघा बघा, माझे विद्यार्थी झाले. तुम्ही तयार? आता ऐका, 1च मिनिट फक्त. हे दबडे सर या गावात जन्म घेतलेले व्यक्ती आहेत की नाही, आणि तुमचे शिक्षक पण आहेत. त्यांचा इथं माझ्यासोबत एके दिवशी शाळा शिकवत होते त्यांनी. मी आणि दबडे सर एकाच वर्गात शिकवलो होतो. आमच्या आपशिंगाला 100 विद्यार्थी होते एका वर्गात, 120. आणि दबडे मी एकाच जागाच नव्हती बसायला. 450 विद्यार्थी होते आमच्या शाळेत, जिल्हा परिषदेच्या. बघा वाईट अवस्था. ना तिथं वर्ग सुद्धा नव्हते, अशी परिस्थिती. आता वर्ग आहेत पण विद्यार्थी संख्या रोडवली जाते. दबडे सरांना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्यांनी काम केलं. त्यांची आई आजारी असायची नाना, तरी त्यांनी आपल्या व्यवसायाशी कधी प्रतारणा केली नाही. कुणाचं वाईट व्हावं असं दबडेने कधी काम केलेलं नाही. उलट भावाची मुलं पण शिकवली, हे सांगायला पाहिजे. शाळेतून नुसतं शाळेतून विद्यार्थी घडवत नाही, जिल्हा परिषद शाळेमध्येही बघितलं जातं. बाबांनो, तुम्ही लक्ष द्या. जिल्हा परिषद शाळा का महत्वाची आहे? आईला आई म्हणा, बापाला बाप म्हणा, वडिलाला सांभाळलं पाहिजे. हे कोणत्या शाळेत शिकवलं जातं? इंग्रजी शाळेत शिकवलं जात नाही. कोणत्या शाळेत शिकवलं जातं? मग तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळणार का नाही? ज्यांच्यासाठी तुम्ही सगळं आयुष्य खर्च करणार आहोत, सगळं करणार आहोत, ती लेकरच तुम्हाला सांभाळत नसतील तर तुमच्या शिक्षणाचा अर्थ शून्य आहे. म्हणून जिल्हा परिषदेची शाळा अत्यंत महत्वाची आहे. आणि हे काम दबडे सरांनी केले म्हणून मी कार्यक्रमाला आलो. भावाची मुलं त्यांची माझ्या बोर्डिंग मध्ये होती. त्यांनी त्यांचे आई वडील मला वाटतं वारल्यानंतर त्यांनी त्यांचा मदत करायचं सगळ्या. त्यांनी कुटुंबाचं तक्रार स्वीकारून, आरोप समाजाचे स्वीकारून, अरे तू करू नको ही कुटाणा, अशा आम्ही लाख लोकांची मदत केली पण सगळे लोक पलटी हाणतात. ही सध्या नियम आहे. मी माझ्या भावाच्या मुलीचं लग्न केलं, त्यानं मला पलटी हाणली. हे सगळ्या समाजात चालतंय. पण आपण आपलं काम करायचं, आपण आपला धर्म निभावायचा. कोण काय करील यासाठी करून ह्या तत्वावर त्यांनी काम केलं. दुसरे सुतार मूर्ती आहेत कारजवळगे सर, तुमची मला माहिती नाही, तुमचं अभिनंदन.
चांगली सेवा केली म्हणून मला कळालं आणि मग तुमचा मला हेवा वाटतो. माझा काय त्यांचा संपर्क आला नाही, पण त्यांनाही शुभेच्छा. उद्या दोघांच्याही कुठे पेन्शन मध्ये काय असली तर संघटना तुमच्या सोबत राहील. संकटात तुम्ही कुटुंब म्हणून आहात आमच्या सोबत. आणि मला गावकऱ्यांना खूप धन्यवाद द्यायचे. इथले जागरूक आहेत पालक, दररोज शाळेत लक्ष देतात आणि तुम्ही पालकांनी सुद्धा तेच केलं तर जिल्हा परिषद शाळा टिकते. पण जिल्हा परिषद शाळेचं काय अडचण आहे स्वतः पालकांनी समजून घेतली पाहिजे. या सायरचं काम आहे. सगळ्यांना आता गावोगाव BLOचं काम लावलंय. प्रचंड काम आहे त्यांना शिकवायला कामच ठेवलं नाही शाळेत इतकं सरकार. तर गावकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही एक आंदोलन करा आणि जिल्हा परिषदच्या शाळेतल्या शिकवायला विद्यार्थ्याला शिकवू द्या शिक्षकाला, अशी म्हणण्याची वेळ शिक्षकावर आलेली आहे. अतिशय चांगलं काम माझा एक उत्तम सहकारी म्हणून दबळे त्यांनी काम केलं. त्यांना मला म्युच्युअल द्या म्हणतो ते, मला दिलं नाही म्युच्युअल त्याने. मी उमरगा तालुक्यात होतो, आमचं गाव सांगायचं ही बेताळे लय चॅप्टर आहे, तुला दे तुझ्या गावाजवळ नोकरी होती उमरगा तालुक्यात. मी आर्मीला होतो इथं, पण दबळीनं काय म्युच्युअल दिलं नाही आम्हाला. आमचं गाव दबळं सांगून जमलं, अरे बाबा ती बेताळे लय चांगला आहे आमच्या गावात, येऊ द्या आम्हाला. नाही ना मी देत नसतो मला. तरी माझा दबळे बरोबर भांडण नाही. दबळे आम्ही रोज फिरायला बरोबर, पण मला काय दबडेने म्युच्युअल दिलं नाही. माझ्या मनात अजून राग आहे बरं का त्यावेळेचा. आमचं सगळं गाव झटलं त्याला, अरे बाबा दे दबडे तू गावाजवळ जायचं. नाही नाही मला जायचं नाही म्हणा, सायकलीवर यायचं तुळजापूरहून, पण मला काय म्युच्युअल दिलं नाही. माझी राखेलची गाडी रोज ट्रेन पडली की मी दबडेला शिवाय द्यायच्या. या इथून माझी राखेलची गाडी आणि राखेल जागायला उजनीला जायचं. मी राखेल टाकायचं, पैसेच नव्हते. 2240 रुपये पगार आणि किती हजारात मोटरसायकल आलती 6. रोज 2-3दा बंद पडायची. पावसात तिची चैन पडायची, चैन पडली की दबड्याला पहिली शिवी द्यायची. आणि आला एक माणूस आहे त्यानं मला म्युच्युअल दिलं तर मी आपशिंग्यात गेलो असतो. पण जेव्हा ज्यावेळी दबडीच्या जवळ गेलो तर इतका गोड हृदयाचा अंतकरणाचा माणूस आहे, त्याची माझी कधीही प्रतारणा झाली नाही. माझा दबडीनं आयुष्यात शब्द मोडला नाही आणि दबडीची माझी मैत्री कायम राहील. हे जिल्हा परिषदेचं नातं. दुसऱ्या सरांनाही मी दीर्घ आयुष्य करतो, दोघांनाही दीर्घ आयुष्य हे करतो. आणि मुलांनो फक्त एक अर्धा तास कळ स्वसा. तुम्हालाही गोड जेवण, तुम्हालाही शुभेच्छा. अभ्यास करा, पुढच्या वेळेस आली की राहिलेले प्रश्न विचारू. जय हिंद, जय महाराष्ट्र.